बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद संपतराव जगताप यांच्या 26 वर्षांच्या प्रदीर्घ, पारदर्शक आणि विकासाभिमुख सेवेला मानाचा मुजरा करत बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवारी मुख्य बाजार आवारातील नवीन रेशीम मार्केट इमारतीत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला। विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीप प्रज्वलन व दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले। सूर्यकांत मोरे यांनी अरविंद जगताप यांच्या 26 वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या प्रामाणिक, तत्पर आणि शिस्तबद्ध प्रशासन शैलीचे कौतुक केले। राज्यातील सचिव कॅडर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका, उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार तसेच उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला। यावेळी शरद भोसले यांनी सादर केलेल्या लघुचित्रफितीत अरविंद जगताप यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला। उपबाजार आवारासाठी जागा उपलब्ध करून देणे, पेट्रोल व सीएनजी पंप उभारणी, बारामती, जळोची, सुपे आणि झारगडवाडी येथे जागा संपादन, आधुनिक रेशीम कोष मार्केट, ई नाम प्रणाली, ग्रेडिंग मशीन, मॅग्नेट प्रकल्प, जळोची येथील नवीन कार्यालयीन इमारत, रयत भवनातील शेतकरी मॉल तसेच व्यापारी व व्यावसायिक गाळ्यांची उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा योगदानाचा गौरव करण्यात आला। वक्त्यांनी सांगितले की दिवंगत अजित पवार आणि पवार कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद जगताप यांनी बाजार समितीला विकासाची एक नवीन दिशा दिली। त्यांच्या नेतृत्वामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यासह देशातील आदर्श बाजार समिती म्हणून वेगळी ओळख निर्माण केली। अध्यक्षीय समारोपात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी अरविंद जगताप यांच्या कार्याचे कौतुक करत मंत्रालय स्तरावर विविध विकास कामांसाठी निधी मिळवून देण्यात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले। मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले असून बाजार समितीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे असे त्यांनी नमूद केले। त्यावेळी अरविंद जगताप यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। उपसभापती अरुण सकट यांनी आभार मानले। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पपहाराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम ज्याला आपण निरोप समारंभ असं म्हणतो, परंतु खरंच हा निरोप समारंभ आहे का असा अनेकांना प्रश्न पडेल। त्याचं कारण असं की निवृत्ती म्हटलं की आणि निवृत्तीच्या भूमिकेतला एखादा अधिकारी किंवा व्यक्ती म्हटलं तर हे जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं त्याच्यामध्ये आपले तात्या कुठंच दिसत नाही। कारण हा माणूस 2000 साली आपल्या बाजार समितीच्या सेवेमध्ये आला आणि आज जून 2026 मध्ये सुमारे 26 वर्षाची कारकीर्द पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहे। खरं तर आज अरविंद तात्यांचा गौरव सोहळा म्हणजे आज तात्या तिसऱ्या इनिंगमध्ये प्रवेश करतायत। माणसाच्या जन्मामध्ये 3 इनिंग असतात, बालपण, तरुणपण आणि तात्या म्हातारपण। मग आता सरकारी नियमानुसार आपण रिटायर होतात। शासनाने ते वय ठरवून दिलेले पूर्वी 60 होतात तर ते 58 झालेले। तात्यांबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंचसं सांगितलेलं आहे, परंतु तात्यांनी या संस्थेत काम करत असताना आदरणीय स्वर्गवासी दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 26 वर्ष या संस्थेची सेवा केली आणि त्यामध्ये तात्यांनी काही व्यापारी बंधू आमचे असतील किंवा काही शेतकरी असतील, काही जुने संचालक असतील, विठ्ठलांना मिश्किलीने म्हणतात। तात्यांना समजणं एवढं सोपं नाही, कारण तात्यांनी जवळजवळ 5-6 संचालक मंडळ रिटायर केलेली आहे आणि जे 6 संचालक मंडळ रिटायर झाल्यानंतर आज तात्या रिटायर होतात। त्यामुळं खरंच आज त्यांच्या आयुष्यातला ते महत्वाचा टप्पा पार करतायत। परंतु मित्रांनो, या संस्थेत ते काम करत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। एखादी भूमिका दिल्यानंतर ती समर्पित होऊन जी पूर्ण करावी लागते यासाठी फार मोठा त्याग द्यावा लागतो। आज जगताप साहेबांनी जरी 26 वर्ष दिली असती तर आमच्या मायमावतीला माहिती आहे किती त्याग त्यांनी दिलेला आहे, त्यांच्या मुलाला माहिती आहे। कधी सुद्धा आपण
सकाळचं किंवा संध्याकाळचं जाऊन मुलाच्या खांद्यावरून हात फिरवावा आणि त्याच्याशी बोलावं हे सुद्धा त्यांच्या नशिबात नसते. आज दादांच्या आपले जय दादा त्यांनी देखील काल उल्लेख केला. खरंय, एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरामध्ये नेमकं त्या भगिनीची आणि त्या मुलाची काय अडचण असते त्या कुटुंबाला माहित असते. 26 वर्ष संस्थेला वेळ देताना कधी आपण कुटुंबाकडे किती वेळ देतो हे देखील बघितलं पाहिजे. परंतु दोन्ही गोष्टी, एक समाधान एक आहे की आपण ह्या निवृत्तीतून आपण या कामातून व्यस्त कामातून आपण निवृत्त होतोय, आणि दुसरं एक दुःख एका डोळ्यामध्ये की एवढी मोठी संस्था आपण उभी करत असताना उद्यापासून या ऑफिसमध्ये आपण दिसणार नाही हे देखील खंत डोळ्यामध्ये मार्केटला मिळाला ते आणि 26 वर्ष त्या खुर्चीवर त्यांनी काम केलं ते बरोबर योगायोगच आहे. आम्ही बऱ्याच मार्केटमध्ये फिरलो पाहिलं, पण असं 26 वर्ष एका सचिव पदावर राहणं इतकं सोपं नाही, कारण फार अडचणी असतात. त्यांना बघितला काय करता काल 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष, पण 26 वर्षाला त्यांनी ह्या मार्केट कमिटीची सेवा केलेली आणि 26 वर्ष नवीनच आले असल्याकारणे त्यांच्या सहकार्याशी चांगली भावना निर्माण केली. एक चांगली सहकार्याशी एक भावनिक साथ त्यांची निर्माण झाली. हे 15-26 वर्षाचा कार्यकाळ गेलेला आहे. प्रत्येक जण येणारा तिथं तात्यांचा सल्ला घेऊन जायचा. आम्ही पाहत होतो की तात्या एकदम म्हणजे कामाची पद्धत त्यांच्या सतत हजराच्या, कधी कोणाला त्यांनी रागून बोलले नसतील, जरी बोलले असतील तरी ते त्यांच्याकडे पायवर हात घालून त्यांनी सगळं मार्केट कमिटी ही चांगली चालवली. तात्या तुम्ही आज 26 वर्ष काळ घालवला खरा, तुम्ही उजव्या हाताला तुमच्या केबिन होती, 26 वर्ष त्या केबिनमध्ये एका खुर्चीवर तुम्ही बसला. काळ बदलत असतो, काळ नवीन तयार होत असतो आणि तुम्ही काळजी करणार त्या काही काळ आल्यानंतर तुम्ही डाव्या हाताला खुर्चीवर परत बसता जाऊ तुम्ही तिथं त्या सचिव अरविंद जगताप हे आज कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि अत्यंत आवडता माणूस आज रिटायर होत आहे. सलग 26 वर्ष सेवा देणारा व्यक्ती माझ्या ह्याच्यात बघणारा मी पाहिल्यात आहे. ठीक आहे, 1970 साली मी बाजारात आलो त्यावेळेला बाळासाहेब डोरे होते, इंदोरे होते, भारत जोशी होते, शिर्के होते आणि अनेक चंपालाल शिर्के होते. परंतु 2000 ते 2026 मध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे अरविंद जगताप. एवढंच सांगेन की आदरणीय अजितदादांच्या एकंदरीत कैलासवासी दादांचं काम करण्याची जी पद्धत होती आणि पूर्णपणे दादांनी जेव्हापासून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला तेव्हापासून तात्यांनी दादाबरोबर काम केलं आणि दादाच्या हाताखाली काम करणं, दादाचा विश्वास संपादन करणं आणि दादाच्या गतीने काम करणं हे कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात नसतं. तात्यांनी दादाला अभिप्रेत असणारं काम 1 वर्ष 2 वर्ष नाही, किती वर्ष 26 वर्ष त्याच्या आधी पिढीस किती 5.5 म्हणजे दादाला अभिप्रेत असताना 30 वर्ष काम करणं हे विनायक राऊत काम नाही, हे तात्यांचं काम आहे. आणि एक जगताप कुटुंबातील असल्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. बंधू आज या ठिकाणी सांगायचं एकच तात्पर्य की तात्यांनी जी काही 26 वर्ष सेवा केली, या सेवा करत असताना या आपल्या एका आदरणीय नेत्याच्या हाताखाली सेवा करण्याची संधी तात्याला मिळालेली होती. आपल्याला असा नेता कदापि मिळू शकणार नाही, भावी काळात कधी मिळणार नाही. अशा दादांनी आपल्या तात्याला 26 वर्ष कशा पद्धतीने कामकाज करायचं तात्यांनी प्रस्ताव द्यायचे आणि ते दादांनी मंजूर करायचे. अशा पद्धतीने काम चाललेलं होतं. हे काम करत असताना या जेवढे इमारती दिसतात, जेवढे काही जागा उपलब्ध करून दिलेली सर्वस्व श्रेय आपल्याला अर्थतज्ञ दादांचं होतं आणि मार्गदर्शन दादाचं असताना तात्या ही सर्व प्रस्ताव देत होते. म्हणून आता एवढी आपली उन्नती प्रगती आपली दिसून येते. धन्यवाद. पवार कुटुंबियांच्या पदस्पर्शानं
पावन झालेल्या बारामतीच्या विकसित बाजार समितीचा सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या अरविंद जगतापांच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले माझ्या अन्नदाते सर्व शेतकरी बांधव, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी सर्व सचिव बांधव, माझ्या माता भगिनींनो, सेवापूर्तीचा कालखंड पूर्ण होतोय असं म्हणताना ज्या व्यक्तीकडे मला पाहिलं आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये थोडीशी आश निर्माण झाली असे ते अरविंद जगताप साहेब. तसं पाहिलं तर बारामतीकर म्हणजे करामतीकर असतात. तुमच्याकडे सगळे मिळाले. आम्ही आकांक्षित जिल्ह्यातल्या टॉपच्या तालुक्यातले आणि जिल्ह्यातले लोक आहोत. 3 लाख टन माल येतो आणि एकही गोडाऊन लवकर मिळत नाही. 1 लाख टन बी माल येत नाही तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडेच आहे. सगळं आपल्या पात्रावर होण्यासाठी 1 नंबरचा माणूस आहे, लय बेकी माणूस आहे. तुम्ही फिरायला गेल्यावर सध्या बघा बायकोलाच म्हणते अलीकडे आपण चांगला फोटो काढू. सगळ्या कर्मचारी या माणसाकडे आहेत. आमच्या महाराष्ट्रातलं सगळं काही शासनाकडून मिळतं ते ह्या माणसाला मिळतं. देण्यात 4 लाख क्विंटल माल माझ्या मार्केट कमिटीत येतो, आम्हाला साधा एक गोडाऊन भेटत नाही. अहो खरंच तुम्ही अशा महान नेत्यांच्या हाताखाली तयार झालेली टीम आहात ज्यांनी महाराष्ट्राला आदर्श कसा असतो हे तुम्ही काय वाजवत नाही होतं. आमची मुली बिरकी वाजवतच नाही. 1 लाखाचं टेंडर रोज करते सचिवाला गाडी भेटत त्या 10,000चं काम करीत आहे आणि 90,000 घरी घेऊन जात आहे. तुमच्या इकडं 99 लाखाचं काम होत आहे. 1 लाखासाठी सचिवाला म्हणतात थोडं बिल काढलं तर बरं होईल. त्याची बी गरज नसते तुम्हाला, तुम्ही घरला सगळं. आमच्याकडं असे येते आज पॅन्टीच्या कपड्याला इस्त्री केली की उद्या दुसरं कुठलं बकरं भेटतंय का? एकही सचिव 26 वर्ष कुठल्याही बाजार समितीवर पूर्ण केलेला नाही अशा मराठवाड्यातला आम्ही आहोत. ही संस्था चालवायची 26 वर्षे नॉट अ जोक. लक्षात घ्या. आज आपण एखादं काय डील करायला गेलो की केलं, माणसाची मनं दुरावतात, अडचणी निर्माण होतात. आज या ठिकाणी फक्त तुम्ही एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित झाला म्हणजे काय त्यांचं प्रेमच आहे ना, एकामेकांचं प्रेम आहे. हे करत असताना साहेबांनी सगळ्यांची मनं राखून हे केलं आणि त्यांनी आपल्या कारखान्याला त्या थोडं म्हणजे दुरावा निर्माण झाला. या 26 वर्षाच्या कार्यक्रमात जास्त लक्ष देता आलं नाही. आकाशात आला हातून मधून यायचा त्याने मी असं कधी लावलं नाही. मी साहेबाचा मुलगा आहे, मी असं खेळत राहायचा आणि व्यवस्थित. दुसरा विषय असा मला 2 मिनिटात संपवतो. दुसरा विषय असा एक काल मला मन करून आलं साहेबांच्या काही व्यवहारावर मी साहेब करत होतो. कारण साहेब जेव्हा इथं आलं तेव्हा स्वर्गीय शिवाजीराव मोकाशी म्हणजे माझे वडील ते सभापती होते आणि त्यांच्या सैनिक त्यांची ऑर्डर झाली आणि त्यांची सेवापूर्तीच्या काही त्याच्या निमित्त मला त्या ठिकाणी सही करण्याची माझी संधी मिळली. माझा एक उदय करून आला. म्हणजे कसं म्हणजे गोष्टी जुळून आल्या. निवृत्तीचा कार्यक्रम आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला दादांनी खूप कमी वयात या मार्केट कमिटीमध्ये संचालकपदी काम करण्याची संधी दिली आणि या कार्यकाळामध्ये तात्यांचा मला खूप कमी सहवास लाभला असं मी म्हणेन. कारण की आतापर्यंत तालुक्यातील सर्व खूप मोठ्या ताकदवर माणसांनी तात्यांबद्दल जे मनोगत व्यक्त केलं आणि तात्यांबद्दल कायम ऐकून आहे आणि तात्यांच्या बरोबर काम करत असताना कोणत्याही माणसाला ज्यावेळेस अडचणी ना तात्यांकडे तो माणूस किती जरी रागाच्या भरात जरी तात्यांकडे गेला तरी तात्या त्याला शांत पद्धतीने उत्तर देऊन त्याच्या समस्येचं निवारण करून त्याला समाधान करूनच नंतर माघारी पाठवायचे. ही तात्यांकडनं खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे. असा विश्वास आहे या तात्यांनी निर्माण केला आणि या दादांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. मित्र साधं गोष्ट सांगायचं, आम्ही ह्या 10 वर्षात असताना माझा चौलाट असते, त्याच्यानंतर काळात धरले असतील, कुत्र पाटील असतील, आम्ही कधी जसं आमचे टाटे साहेबांनी सांगितलं, आम्ही काही गोष्टीसाठी दादांवर कुठेतरी तात्यांबद्दल काहीतरी करायचं म्हणून निश्चय केला आणि आम्ही दिलीप बाबा असतं असे आमचे सगळे मित्र आम्ही त्या ठिकाणी हातात जाऊन भेटलो. ठीक आहे दादा आपल्या मिटिंगला. पण तुम्हाला चेष्टा वाटेल, जो माणूस त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणून मी म्हणतो न होतो न भविष्य असे व्यक्तित्व आमचं आदरणीय तात्या. काही झालं काय तुम्हाला सांगतो, तिथून पुढे प्रत्येकाला लक्षात आलं की दादा आपल्या ह्या सचिवांवर तेवढा विश्वास टाकतात. या ठिकाणी परत कुणीही नादी लागू नका आणि लागणारच नाही. परंतु
निश्चितपणे आम्हाला वाटतं की आपण अजूनही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण हवा आहात आणि आम्हाला असं कळलं कुठं पेंडी आता कळतं बोलताना कोण कुठं गेलं कोण कुठं जावं पण निश्चितपणे तात्या तुमचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि या मार्गदर्शनाचं आयुष्यभर आपला ऋणी राहील आणि एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद नाना. यानंतर अंजनगावचे माजी सरपंच दिलीपराव परकड थोडक्यात शुभेच्छा देते. नमस्कार. आज तात्यांच्या निवडणूक संदर्भात आपल्या पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नाना सभापती आत्ताचे सभापती गावडे साहेब उपसभापती सर्व संचालक मंडळ आजी माझे सर्व सभापती पूर्व महिला भगिनी आज तात्यांच्या निवडणुकीमध्ये एकच सांगितलं शिर्केराजाकडे मेहणी होते तर तात्या बँकेत होते. बँकेत असताना आदरणीय तात्यांची इथं निवड केली आणि तात्यांच्या सांगण्याचं आताच्या वक्तव्यावरच येतं की तात्यांनी जे काम केलं आदरणीय आल्याच्या माध्यमातून प्रचंड विकास 26 वर्ष. खरं तर तात्या तुमची मार्गदर्शन करत इथून पुढच्या काळात इथं मार्केट कमिटीला तुमचं जे योगदान आहे अत्यंत महत्वाचं योगदान आहे. इथून पुढचं तुमचं आयुष्य बरोबरीचा अपडेट जावं आणि तुम्हाला पुढील आयुष्याच्या हार्दिक सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला बरोबर सांगतो की दादा होते आणि म्हणजे स्पोर्टचे सगळे अधिकारी आहेत आणि दादानी त्या स्पोर्टच्या पलीकडून त्यांच्याकडे उभं राहून पाहिलं इकडं म्हणजे मार्केटची जागा दिसते इकडं. तर हे काय नव्हते म्हणले ह्यांना फोन लावा. माझ्या फोनवर लगेच फोन लावला म्हणले 4 वाजता माझ्याकडे यायचं म्हणले. त्यांना म्हणले आणि मार्केटचे तिथला उतारा वगैरे घेऊन यायचं म्हणले. उतारा हे घेऊन 4 वाजता ते आले. सगळे बोलवलं 4 वाजता आणि आल्यानंतर ते सगळे दाखवले आणि म्हणजे लगेच प्रस्ताव करायचा मार्केटला स्पोर्टला क्रीडा विभागाला 3 एकर जागा 3 एकर जागा घ्यायची. हे लागले असं तसं बघायला म्हणले असं तसं काय बघतो मी पैसे द्यायला म्हणजे संस्थेचं हित कशात आहे तर हे मार्केटची जागा द्यायची म्हटल्यानंतर तात्याचं वय नाही तात्या काही बोला दादा म्हणजे सगळे मी शासनाचं काय आहे की 3 कोटी रुपये का 3.25 कोटी रुपये हे सगळं निधी आम्ही शासनाच्या वतीने देणार आहे. तुम्ही फक्त प्रस्ताव करा. तेव्हा तात्या लगेच म्हणजे लगेच करतो प्रस्ताव. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एवढं ज्यांच्या वेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस ही माझी संस्था ही आमची शेतकऱ्यांची संस्था म्हणून संस्थेचं गीत त्यांनी त्या ठिकाणी जर पाहिले सगळे व्यापारी असतील आमचे माल असतील मापाडी असतील सगळे शेतकरी असतील ग्राहक असतील सगळ्यांचा समतोल राखायचा. सगळ्यांच्या अडचणी पाहिजे त्या ठिकाणी कमी जास्त त्या ठिकाणी पाहिजे. आता तुम्हाला माहिती कुठलं काम करत असताना 100% कुणी काय त्या ठिकाणी समाधानी नसतं परंतु त्याच्यातून मार्ग काढणे आणि त्या माणसाचं समाधान करून आपलं संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्याचं काम हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे. आणि म्हणून दादांनी ह्या मार्केट कमिटीचे जसे खऱ्या अर्थाने आपले उत्कर्ष झाला त्याच्यामध्ये तात्यांनी आपल्या ह्या संस्थेला हातभार लावलेला आहे. आपण त्याच्यामध्ये राज्यामध्ये अनेक वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि दादांना काय पाहिजे तर दादांची एकच इच्छा असायची की तू सुचव तुला अडचण येईल तुझं मला वापर कर. दुसरं ते भाषा मी पण जेवढं होतो ना तेवढे मी दादांचं नाव द्यायचो नावाचे माझे आणि कामं करायचो. तू गेलं माझं नाव कोण आवाला तर मी आहे ना बोल. त्यामुळे अशामुळं बाहेर जेवढे प्रस्ताव आपले जातात त्यावेळी तुला अडचण येतच नाही. फक्त त्यांना निमित्त असतं की बारामतीचा प्रस्ताव येतो घ्या. जसं वाट साहेब म्हणले की आमच्याकडे 1 पडाव नाही तुम्ही 2 पडाव घेतली. आमचं पहिलं पडाव तर नक्की बारामतीला 100 घेऊ. दुसरं पडाव आमचं ते म्हणावं एकच घ्यायचं. ज्यावेळी बाकीच्यांना घेतलं नाही शिल्लक राहिली की बंद द्या. आपोआप शिल्लक राहता आपल्याला माहिती आहे आणि दुसरं पडाव घेतो. म्हणजे अशा योजनांचा लाभ घ्यायला दादांचा पवारसाहेबांचा नक्कीच उपयोग झाला. ह्या डेव्हलपमेंटच्या काळात जे संचालक मंडळ कार्यरत झालं सभापती उपसभापती संचालक यांनी कुठल्याही चांगल्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. म्हणूनच मार्केट कमिटी आपली सुधरवू शकतो किंवा विकास होऊ शकला. विकासाच्याकडे लक्ष द्यायचं कारण व्यापाऱ्याशी नाही. व्यापाऱ्याशी काम न करता जर तक्रारीच करत बसून काय केलं नसतं तर मला इकडे विकासाच्या कामाला वेळ पण मिळाला असता. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या तक्रारी अतिशय कमी म्हणजे एका दुसरी घ्यायची. अदरवाईज सगळं सचिवाचं लक्ष विकासाकडे जायचं. हेही मूळ कारण आहे की हवामान वापरायचं
क्वचित होणारच. शेवटी घर आहे, कुटुंब आहे, तसं होतं वाढायला मांडत तसं हा माणसाने व्हायचं. पण ज्यावेळी आमच्याकडे विषय यायचा, संचालक मंडळाचा विषय यायचा, त्यांना माहिती अंतिम निर्णय दादांच्याकडे, त्यामुळे ते पण तिथे लावणारच हे त्यांनी ठरवलं असायचं. आणि मग आपोआप बाळासाहेब ते सगळं मिटायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला विकासाच्या कामाला वेळ मिळाला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.